पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी समजला जाणारं हेच ते उजनी धरण की ज्या ठिकाणी आता 40% पाणीसाठा झालेला आहे। अवघ्या 4 दिवसामध्ये हे उजनी धरण 55 TMC वरून 85.12 TMC पर्यंत आलेलं आहे। 117 TMC धरण क्षमता पाण्याची क्षमता असलेले हे धरण आता 85.12 TMC पर्यंत आलेलं आहे। काल संध्याकाळी म्हणजे आज सकाळपर्यंत 15,380 क्युसेक्स प्रति सेकंद या दराने पाण्याचा विसर्ग या धरणात होत होता आणि आता तो 20,000च्या आसपास आहे असं सांगितलं जाते। एकूणच वरच्या धरण साखळीमध्ये म्हणजेच पुण्याच्या वरच्या धरण साखळीमध्ये जसा पाऊस पडतो तसंच ह्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग येतो। सध्या पाण्याचा विसर्ग चांगला असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत। गेल्या वर्षीचा विचार केला तर उजनी हे 60% भरलं होतं। या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतच हे धरण 40% भरलेलं असल्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा उजनी धरणाची परिस्थिती या वर्षी चांगली असेल असा विश्वास थोडासा शेतकऱ्यांना येऊ लागला आहे। अर्थात पावसाचं प्रमाण असंच कायम राहिलं तर उजनी अगदी थोड्या दिवसात सुद्धा भरू शकतं अशी परिस्थिती आहे। गेल्या वर्षी देखील अगदी शेवटच्या कालावधीत ऑगस्टच्या अखेरीपर्यंत उजनी धरण 60% आलं होतं। मधल्या काळामध्ये ते 40% 50% पण भरलं। नंतरच्या काळात पावसाने दडी मारली आणि हे धरण कमी भरलं। आता मात्र हे धरण भरण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटते आणि उद्योजकांना देखील, कारण बारामती असेल, इंदापूर असेल, सोलापूर असेल, नगर जिल्ह्याचा काही भाग असेल, या सगळ्यांना उद्योगांना देखील पाणी पुरवठा याच धरणातून होतो आणि सोलापूर शहरासहित अनेक गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना सुद्धा या धरणावर अवलंबून आहेत। साहजिकच ही 3 जिल्ह्यांची जीवनदायिनी म्हणून समजली जाते आणि म्हणूनच उजनी धरणावरती सगळ्यांच्या नजरा आहेत। धरण कधी भरता येते। 40% धरण आलेलं आहे। 40% धरण आल्यामुळं हाच जर येवा पाण्याचा कायम राहिला तर उजनी धरण लवकरात लवकर 100% भरावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे।